सिनेमा फ्लॉप होताच अभिनेता रस्त्यावर कर्ज फेडण्यासाठी आली सर्कसमध्ये काम करण्याची वेळ। आजवर अनेक कलाकारांनी बॉलिवूडमध्ये काम केलं। काहींनी स्वतः सिनेमांची निर्मिती केली। काहींचे सिनेमे हिट झाले तर काहींचे फ्लॉप झाले। असाच एक अभिनेता ज्याचा नवा सिनेमा फ्लॉप झाला। सिनेमामुळे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी त्यानं आता सर्कसमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे। हा अभिनेता म्हणजे विद्युत जामवाला आहे। त्याचा क्रॅक हा सिनेमा फेब्रुवारी महिन्यात रिलीज झाला होता। 45 कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमानं केवळ 17 कोटींची कमाई केली। त्याआधी देखील विद्युतनं IB17 हा सिनेमा केला होता। 40 कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमानं फक्त 29 कोटींची कमाई केली होती। सलग दोन्ही सिनेमे फ्लॉप झाल्यानं अभिनेत्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे। कोट्यवधीचे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी विद्युतनं मोठा निर्णय घेतला आहे। त्यानं नोकरी करायचं ठरवलं। त्यानं एका फ्रान्सिसी सर्कसमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला। त्यानं तिथे वेगवेगळ्या लोकांबरोबर 14 दिवस काम केलं। आपल्या झालेल्या आर्थिक नुकसानीबद्दल बोलताना विद्युत म्हणाला, माझे खूप पैसे गेले। मी ते पैसे वसूल करणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे। लोकांनी माझी खूप मदत केली आहे। पण त्या मदतीची उतराई करणंही आता गरजेचं आहे। मी सर्कसमधील कलाकारांबरोबर वेळ घालवला। ते स्वतःच्या शरीराला मुरडा मारून शक्य नसलेल्या मार्गातून काम करतात। त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा मी म्हटलं, देवा, कोणी हे कसं करू शकता। त्यानंतर मी मुंबईला आलो। मुंबईत आल्यानंतर मी विचार केला की मी इतके कोटी गमावलेत, आता मी काय करू शकतो। मी स्वतःला 3 महिने दिले आणि कर्जमुक्त झालो। माझे मित्र मला विचारतात की तू हे कसं केलंय। मी त्यांना सांगतो, शांत राहिलो, जास्त ताण घेतला नाही आणि एका गेम प्लानच्या मदतीने मी सगळं केलं, असं विद्युत सांगतो।